हॅलो, नमस्कार मंडळी. गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. आणि आज मी थोडं वेगळं पॉडकास्ट करणार आहे आणि तुम्हाला मी आज मोस्ट अवेटेड व्हिडिओ दाखवणार आहे, ज्याची तुम्ही खूप आतुरतेने वाट बघत होतात. जे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं ऑलरेडी की मी एक 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 करून तुम्हाला हळूहळू सगळं घर दाखवेन. तर तेच मी तुम्हाला आज दाखवणार आहे. जर तुम्हाला माझ्या आवाजाचा कंटाळा आला तर त्याला मी काहीच करू शकत नाही, कारण आज मी पूर्ण पॉडकास्ट याच आवाजात करणार आहे. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की मी तुम्हाला सगळं घर दाखवेन, पण त्याला वेळ लागणार आहे, खूप 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 वेळ लागणार आहे, कारण मला खूप 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 कमवायचे आहेत. तर त्यासाठी म्हणून मी पूर्ण वर्षभराची सोय व्हावी म्हणून मी तुम्हाला एक 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 करून गोष्टी दाखवणार आहे. त्यासाठी तुम्हाला थोडा वेळ काढावा लागेल, थोडी वाट पाहावी लागेल. हळूहळू करून मी तुम्हाला सगळं दाखवणार. तर आजची टूर जी आहे ती मी तुम्हाला माझ्या लिव्हिंग रूमची म्हणजेच हॉलची देणार आहे. आता तुम्हाला गार्डन तर मी दोनदा दाखवून झालं, अजून एकदा पण दाखवेन. आता मी रेडीमेड आणलेली फुलंच तोडली आहेत, कारण माझ्याकडे पर्याय नव्हता. तर ती फुलं नंतर येतील नाही येतील मला माहिती नाही. तर मी जसं ते झाड आणलं फुलांसकट, तर फुलं होतीच, तर मी ती तोडून देवाला घातली. ते तर तुम्ही बघितलंच. तर असं मी मध्ये मध्ये आता तुम्हाला दाखवत राहीनच. तर आजचा पॉडकास्ट स्पेशली घराच्या होम टूरवर आहे, जी मी माझ्या पद्धतीने देणार आहे आणि तुम्हाला ती खूप 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 आवडणार. तर चला सुरू करूया. आज फक्त त्याच गोष्टीवर आपण बोलणार आहोत. बाकीचं मी नंतर आपण पण खूप 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 पॉडकास्ट करूया. जसे हिचे खूप 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 व्हिडिओज येणार, तसे आपण पण प्रत्येक व्हिडिओवर एक पॉडकास्ट करूया. खूप 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 पॉडकास्ट करूया. तुम्हाला नक्की आवडणार, नक्की आवडणार. मला माहिती आहे. तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा की तुम्हाला नक्की आवडणार, हॅशटॅग नक्की आवडणार. पॉडकास्ट करताना जर माझी बोबडी वळली, थोडे शब्द बोबडे निघाले, तर प्लीज 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 समजून घ्या, कारण खोट्या माणसांचं पॉडकास्ट करताना बोबडी वळतेच. तर तसंच माझं काहीसं होत आहे. आणि खोट्या माणसांचं खोट्या आवाजामध्ये करताना तर आणि जास्त होतं, तर खूप 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 होऊ शकतं. तर तुम्ही खूप 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 समजून घ्या. चला तर मग सुरू करूया. आता ह्यांना थोडा वेळ आहे, तर ते म्हणाले की मी जरा हे करतो, 2 तास आहे, तर तुला काय करायचं आहे ते करून घे. तर मी म्हटलं ठीक आहे. म्हण्यार आपण हे सगळं दाखवून घेऊया त्यांना. तर सगळ्यात आधी मला काही गोष्टींची लिंक मागत होते. ते तर भिकारीच आहेत, नेहमी नुसतं लिंक 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 मागत असतात. स्वतःच्या घरामध्ये काही घेण्याची अवकात नाही त्यांची आणि इकडच्या लिंक मागत असतात. तर मी त्यांना इतकंच सांगेन की मी देत नाही लिंक, कारण ती लिंक इथल्या ॲमेझॉनची आहे, त्यामुळे मी ती देऊ नाही शकत. आणि ती देऊन तुम्हाला काहीच फायदा होणार नाही आहे. तुम्ही तिथल्या ॲमेझॉनवरनं काही मागवत नाही. तिथे पण मी बघितलं, तुम्ही एकदम भिकारीतल्या भिकारी DBSकडे लिंक मागत फिरत असता. तुमचं फक्त कामच तेवढं आहे. तर मी तुम्हाला चांगलंच ओळखून आहे, तर तुम्ही इथलं काय घेणार आहात. तर त्यामुळे मी तुम्हाला इथली लिंक बिलकुल देणार नाही. फालतूच्या लिंक गोळा करू नका, समजलं ना. नाही तर तुमची लिंक आहे ना मी कापून टाकेन. दिमागची नका करू माझ्या. हां, सांगते मी. तर त्याच्यामुळे मी तुम्हाला काही लिंक बिंक देणार नाही आहे. तुम्ही बघा. आणि दुसरी गोष्ट, हे जे मी काही घेतलेलं आहे, मग ते जे काही वॉल पॅनल्स वगैरे जे काही आहे ते पण असतील, किंवा मग ते सेंटर टेबल, ती लाईट, ती खूप 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 जुनी स्टाईल आहे. खूप आपण चौथीमध्ये होतो ना, तेव्हा मुंबईतले लोक ते सगळं करायचे, आताही करतात. ते खूप जुनं म्हणजे गोष्टी आहेत त्या इथे नवीन आहेत. माझ्या या देशामध्ये जिथे मी राहते तिथे काहीच नाही आहे, फ्लक्झमबर्गमध्ये. तर फ्लक्झमबर्गमध्ये काहीच नाही राहत, तुम्हाला माहितीच आहे. इथे काही राहत नाही. तर इथे त्या गोष्टी आत्ता आलेल्या आहेत. नाव मोठं आणि लक्षण एकदम म्हणजे एकदमच खोटं आहे, खोटा सिक्का आहे एकदम माझ्यासारखा. म्हणूनच मला हा देश भेटला आहे. म्हणून मी इथे आता सगळ्या गोष्टी नवीन आहेत. नाहीतर माझा जो भाऊ राहतो तिथे झोपडापट्टीमध्ये, त्याच्या घरी पण हे केलेलं होतं. मी येताना तिथूनच बघून आली. नंतर ती माझी एक दुसरी मैत्रीण पण आहे, ती राहते एक गटाराच्या पलीकडे, तिच्या घरात पण असं केलेलं होतं. तर ते पण मी बघितलं. तर मी म्हटलं काय हरकत नाही, काय हरकत आहे, इथे पण मी करू शकते, खूप मोठी गोष्ट नाही. म्हणून मग मी ते इथे शोधलं आणि मग इथे मी ते करून घेतलं. तर या गोष्टी खूप 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 जुन्या आहेत, खूप पुराण काळातल्या आहेत, ज्या ह्या देशामध्ये नवीन आहेत, त्या मी करते आहे. आणि बरेच लोक म्हणत होते की हे जे सेंटर टेबल आहे ते कलर मॅच होत नाही आहे, खूप डार्क आहे. तर नाही, नाही,
हे सेंटर टेबल एकदम खूप 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 मॅचिंग आहे. अजिबात अजिबात डार्क नाही आहे. या घराची थीम जी आहे व्हाईट, ऑफ व्हाईट, ब्राऊन, डार्क ब्राऊन, लाईट ब्राऊन अशी आहे. अजिबातच म्हणजे मी कुठेच ग्रे ठेवलेला नाही आहे. ग्रे एरिया नाही आहे या घरामध्ये बिलकुलच. कारण खूप 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 विचार केल्यानंतर, सगळ्यांचं आयडियाज ढापल्यानंतर, स्पेशली गॉसिप गर्ल मेन मी कधी बोलली नाही, पण आज मी ही एक गोष्ट खरंच मनापासून तिचे धन्यवाद मानते की तिच्यामुळे मला हे घर घेता आलं. आणि तिच्यामुळेच मला हे उपरती झाली की हे घर जे माझं पहिलेचं घर होतं, जुनं घर आपलं, त्या घरामध्ये खूप 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 डार्क कलर मी दिला होता आणि एकदम बकवास वाटत होतं. पण मी मूर्ख आहे. मला वाटलं की ते घरच सोडून दिलं पाहिजे. मला नंतर इतकं त्या कलरचा कंटाळा आलेला, तर मी ॲक्च्युली तो कलर चेंज करू शकत होती, पण मी घरच चेंज केलं. ते इतकं लो बजेट होतं. आता कोणी घेत पण नाही आहे. तेव्हा मला कळतं आहे की मी कुठे राहत होती आणि खरंच म्हणजे ते किती बेकार होतं. पण आता मी मोठ्या घरात आली आहे आणि आता मी ह्या घराला बेकार करणार आहे आणि एकदम एकदम बेकार करणार आहे. तर मी इथे आता कुठेच ग्रे कलर दिलेला नाही आहे, कारण मला ती पुन्हा चूक करायची नव्हती. पण मला हे एक्सेप्ट करायचं नाही आहे की मी हे मान्य करत नाही की माझी ती चूक होती. ते पण छानच होतं आणि हे पण छानच असणार आहे, पण आम्हाला काहीतरी वेगळं करायचं होतं म्हणून आम्ही हे केलेलं आहे. असं अजिबातच नाही की आमचं लास्ट टाईमचं घर आम्ही चुकीचं केलेलं इंटिरियर, असं अजिबातच नाही. मला खूप कळतं, मला खूप क्लासी आणि सगळ्या गोष्टी वाटल्या पाहिजेत आणि मला तेच आहे. मला खूप आवडतं असं क्लासी राहणं वगैरे. भले माझा जन्म, आयुष्य वडापाव खाण्यात गेलं असेल, ठेल्यावर गेलं असेल, माझ्या घरात निळा रंग मारला असेल, पण मी इथे खूप क्लासी असं दाखवते आणि मला ते खूप असं दाखवायचं आहे. खूप 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 आहे मला. त्याच्यामुळे मी इथे असे कलर घेतलेले आहेत वेगवेगळे. तर अजिबातच नाही की का का ते वेगळं काहीतरी आहे, असं अजिबातच नाही. तर मॅचिंगच आहे. ते जेव्हा आम्ही सगळे कलर मिक्स केले, तर मी ठरवलं की ठीक आहे, डार्क ब्राऊन झाला ना त्याच्याबरोबर आपण लाईट ब्राऊन घेऊ, व्हाईट झाला ना त्याच्याबरोबर आपण ऑफ व्हाईट घेऊ. असं करून 4-5 कलरचं मिक्सचर झालेलं आहे बेसिकली. आता पण म्हणजे सगळी थीम चुकलेली आहे. मलाच कळत नाही आहे मी काय केलं आहे. पण हे 4 कलरचं मिक्स आहे असं समजा तुम्ही. डार्क ब्राऊन, लाईट ब्राऊन, ऑफ व्हाईट आणि व्हाईट असं हे मिक्स कलर आहे. तर मी तुम्हाला दाखवते. आणि आता हे बघा तुम्ही, ही वॉल जी दिसते तुम्हाला ती बघा आता वेगळेच कॉफी कलर आहे. तर हाही एक कलर आहे, आपण डार्क ब्राऊनमध्ये कन्सिडर करूया. आणि त्याच्यासमोर खालचं जे टी व्हीचं टेबल आहे, तर ते टेबल आम्ही लाईट ब्राऊनमध्ये घेतलेलं आहे. ॲक्च्युली ते थोडं मिसमॅच झालं आहे. त्याला कवर करायला मी तो सेंटर टेबल घेतला त्या टी व्ही टेबलला मॅचिंग म्हणून. तर ते दोन मॅचिंग झालेलं आहे. आणि सोफा माझा भलत्याच कलरचा आहे, त्याला मी वॉलबरोबर मॅचिंग करून टाकला आहे. म्हणजे तो थोडा हाफ व्हाईट आहे, ऑफ व्हाईट पण नाही आणि व्हाईट पण नाही आहे आणि ग्रे पण नाही आहे. हाफ व्हाईट आणि हाफ ग्रे आहे. तर तो काहीतरी वेगळाच आहे. ते मण्यार म्हणाला आहे, तो ब्राउनिश कलरचा आहे. तो ब्राऊन ग्रे नाही आहे. ग्रे मी कुठेच ठेवलेलं नाही आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं. तर मण्यारला आवडला होता, तर मग आम्ही हाफ व्हाईट आणि थोडासा ब्राऊन असं मिक्स करून असा काहीतरी भुसा कलरचा सोफा घेतलेला आहे. तर तो सोफा इथे आहे बघा. आता हे सगळं कॉम्बिनेशन कसं दिसतंय. आणि ही जी वरची लाईट आहे, ही लाईट आम्ही खूप 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 विचारानंतर एकदम बेसिक घेतली, स्वस्त. जसं मी जार घेतले ना सेम तसंच ही लाईट पण खूप कॉमन आहे, सगळीकडे असते. आपल्या इथे तुम्ही बऱ्याच ठिकाणी हॉस्पिटलमध्ये पण बघितली असेल, त्याच प्रकारची ही लाईट आहे. तर ती लाईट पण तुम्हाला दिसत असेल की आम्ही खूप वेगळी, खूप शोधून घेतलेली आहे. आम्ही असं खूप शोधतो आणि जे पहिलं बघितलेलं असतं ना ते स्वस्त असतं, मग तेच घेतो. तर ओव्हरऑल असं आहे. तर तुम्हाला खूप 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 आवडणार, खूप 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 आवडणार. आणि मी खूप दमले आहे आणि मला खूप माझं फिटनेसची 12 वाजले आहेत. तुम्ही बघितलंच असेल जेव्हा मी लूक दाखवते तेव्हा माझा अवतार तुम्ही बघा, कसं माझं ढेरी सुटलेली आहे आणि कसे कुले बाहेर आलेले आहेत. आजचा जेव्हा मी घराचा शॉर्ट बनवला त्याच्यामध्ये बघा मी कशी बुटक बैंगन दिसते आहे.
आणि माझं काय मिनी हत्ती झालेला आहे, बेबी एलिफंटसारखा माझा अवतार दिसत आहे. आणि अजून एक गोष्ट आहे जी ह्या घरामध्ये एकदम नोटीस होते आहे माझ्या बाबतीमध्ये, म्हणजे मी बोंबाड बोलते आहे, बोंबाडच्या बाबतीमध्ये एक गोष्ट नोटीस होते. ती मी सांगणार नाही आहे, कारण ती सांगितलं तर ती त्याच्यामध्ये सुधारणा करेल, पण त्या गोष्टीमुळे तिचं रिअल रूप दिसून येतं आहे. तर त्यामुळे ती एक गोष्ट एकदम बेस्ट झाली आहे. काल बघा कसे म्हशरीवाले दात घेऊन उभी होती, आणि ती साडी एकदम म्हणजे एकदम फालतू आहे, गंडलेली आहे, पण तरी पण कसं छाताळ काढायचं बाहेर. म्हणजे मला वाटतं की मी खरंच मण्यार तर विवी विवी आहेच, पण मी पण माझ्यामध्ये पण आवा वा वा आहे. तर आमचं सगळं क्रॉस झालेलं आहे आणि आमचं थोडा इश्यू आहे. तर त्याच्यामुळे मग मी असं जे भीक मागायची कटोरी आहे माझी, तीच ब्लाऊजला लावते. आणि तो ब्लाऊज घालून तुम्ही बघितलाच असेल, खूप असा छान असा मी पुण्यावरून शिवून आणला होता. असा खूप 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 छान ब्लाऊज आहे तो. तर त्या कटोऱ्यांमुळे एकदम त्याची आन बान शान आणि माझं छाताड भरून येतं, जे नाही आहे म्हणजे अक्षरशः बोरो प्लस लावण्या इतकं. पण त्या ब्लाऊजमुळे त्याची शान वाढली आहे, म्हणून मी ते सारखं बाहेर काढून काढून दाखवते. तर तुम्ही माझा लूक पण बघितलाच असेल, आणि त्याच्यातनं मी मण्यारला जे इशारे करत होती ते पण तुम्ही बघितलेच असतील. तर त्यावरूनच तुम्ही समजून जा की आमचा मिडनाईट कम्फर्ट का किती जोरात आहे. का का आता मी तुम्हाला ही लाईट लावून दाखवते. आता थोडासा उजेड आहे, पण तुम्ही बघू शकता की किती छान वाटतं आहे, किती छान लाईट असा, म्हणजे इतकं ब्राईट आणि इतकं छान वाटतं, खूप 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 छान वाटतं. तर अशा प्रकारे या लाईटचा उजेड आणि प्रकाश येतो. तर प्रकाश येतो, उजेड नाही, प्रकाश येतो. खूप प्रकाश आम्हाला हवा होता, तर ही लाईट लावल्यामुळे तो प्रकाश आलेला आहे. तर तुम्ही बघूच शकता. काय दिसत नाही आहे मला माहिती आहे, पण तरी पण तुम्ही बघा, माझ्या नजरेने बघा. तुम्हाला आता माहितीच आहे आपलं सगळं सेम असतं, फक्त बोलायच्या गोष्टी आहेत. तुमचं सगळं मी खेचून घेत असते. तर बघा तुम्ही आपलं घर कसं दिसतं आहे हे लाईट लावून. आता तुम्ही म्हणाल की तू इंटिरियर डेकोरेटरला का नाही बोलवलंस, का नाही हायर केलं. तर बघा, काही हरकत नाही, खूप मोठी गोष्ट नाही आहे. जर मी इतका खर्च करू शकते तर डेफिनेटली तगडक 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 थोडं जास्त करून मी इंटिरियर डेकोरेटर पण हायर करूच शकली असते. त्याच्यासाठी मला अजून थोडंसं काहीतरी ॲड ऑन मण्यारला द्यायला लागलं असतं, तगडक तगडक बरोबर. तर त्याच्यामुळे माझ्या लेवलवर तगडक करायला लागलं असतं, घोड्यावर बसावं लागलं असतं. पण मी म्हणाली काही हरकत नाही, कशाला पाहिजे इंटिरियर डेकोरेटर, ते माझ्या बजेटमध्ये नव्हतं. आणि मण्यार म्हणाले मी एक पैसा पण खर्च करणार नाही आहे. तू बोललेली की तू यूट्यूबच्या पैशातनं सगळं काही करणार आहे. तर मी म्हणाली काही हरकत नाही मण्यार, थांबा तुमची जिरवते. आणि त्यांना तसंही काही कामधंदे नसतात, नुसते मागे करत फिरतच असतात. बघा कसे लट्टू दिसत आहेत ना तुम्हाला टी व्हीमध्ये, असेच असतात ते, येड्या भोकाचे आहेत. म्हणजे सॉरी, राऊंड राऊंड भोकाचे वडे आठवले, वडे खावेसे वाटत आहेत. बाबांचे नाही, पप्पांचे नाही, भोकाचे वडे. तर मम्मी म्हणाली यांना तसंही काही कामधंदे नसतात, तर हेच कामं करतील टाईमपास, नाहीतर नुसतं सारखं सारखं कम्फर्ट. मुली तर शाळेत जातील आणि मग नुसतं सारखं कम्फर्ट कम्फर्ट करून मम्मी खूप थकते मंडळी, खूप 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 थकते. म्हणून त्यांना थकवण्यासाठी जरा काम करतील तर लवकर झोपतील, गपचूप राहतील, म्हणून मी त्यांनाच हे काम थोपवून टाकलं. ठीक आहे, सांप भी मरे, सांप भी ना मरे, सॉरी, सांप भी ना मर जाए, क्योंकि सांप मरेगा तो कैसा होगा, तगडक तगडक मण्यार तो जिंदा चाहिए. त्याच्यामुळे मी त्यांना ते काम लावलं की सांप भी ना मरे और लाठी भी ना तुटे. माझी थोडी कहावत वेगळी आहे, कारण माझ्याकडे मणी नसलेला मण्यार आहे. तर आता त्यांनी हे सगळं केलंच आहे, तर त्यांना आवड आहे असं समजून ठीक आहे. त्यांना खूप 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 आवडतं आणि मीही त्यांना थोडीफार मदत केली आणि आम्ही हे सगळं केलेलं आहे. असं नाही आहे की आम्ही ठेवू शकत नव्हतो, आम्ही हायर करू शकत नव्हतो, आम्ही सगळं करू शकतो. तुम्ही असताना काय प्रॉब्लेम आहे, तुम्ही आहात ना मला कमवून द्यायला, माझ्या सडक्या व्हिडिओजना एवढे व्ह्यूज देता, तर त्याच्यामुळे काही हरकत नाही. पण तरी पण ह्यांना थकवायचं होतं म्हणून मी त्यांना ते काम दिलं, तर त्यांनी ते केलेलं आहे, तुम्ही बघूच शकता. आणि इथे तुम्ही बघू शकता की इथे फायर प्लेस आहे, आणि फायर पॅलेस नाही, फायर प्लेस पण मी चुकून पॅलेस फायर प्लेस म्हणाली. माझा पॅलेसच आहे ना, मोठा पॅलेसपेक्षा काही कमी आहे का, सडका पॅलेस.
तर त्याच्यामुळे ही ते फायरप्लेस आहे. आणि ह्याच्यामध्ये कसं की तुम्ही इथून लाकडाचे चिप्स जळतात आणि त्याच्यामुळे इलेक्ट्रिसिटी जास्त लागत नाही. आणि दुसरं जे हीटिंग सिस्टम आहे तर त्याच्याने फ्लोअर हीटिंग वगैरे आहे, पण त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी खूप जाते. तर त्याच्यामुळे आम्ही हेच जास्त प्रमाणात यूज करणार आहोत. तर तुम्हाला मी नंतर दाखवेनच. त्याच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ घेईन, ते तुम्हाला आता नाही दाखवणार, आले मोठे. आता कसं दाखवू मी तुम्हाला, अजून मला व्हिडिओ खूप छापायचे आहेत. तर तुम्हाला एक एक गोष्ट दाखवणार. त्याच्यासाठी तुम्हाला थोडं थांबावं लागेल, थोडे पेशन्स ठेवावे लागतील. तर हे पण तुम्हाला मी दाखवणार. पण अगं पण ते पण मला वाटतं ह्याच्यावर आहे ना, इलेक्ट्रिसिटीवर LED आहे वाटतं ते. नाही तर गॅसवर असेल ना, तर गॅस नाही तर इलेक्ट्रिसिटी जाणारच आहे. मग आता आपण हे पण नाही लावायचं का? वी 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 हां वे 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 चालू झालं तुझं मूर्ख कुठचा. गबास, ह्याचं काय ऐकू नका, यांना काय अक्कल नाही आहे. उगाचच वी 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 करत असतात. फक्त तगडक तगडक कमवून द्यायचं काम करा आणि चुपचाप बसा. तुमचं तगडक तगडक होत आहे ना, उगाचच कॅमेऱ्याच्या मागून बोलू नका जास्त. वी 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 करायची गरज नाही आहे. आणि मग मी विचार केला की हे कुठे लावायचं, माझं जे बटन आहे ते कुठे लावू. तर मी मण्यार म्हणाले की थांब तुझीच जिरवतो आणि इथे लावते बटन, फायरप्लेसच्या वर लाव, म्हणजे एकदाचं ते खाक होऊन जाईल. बरोबर आहे, ते जळण्याचीच लायकीचं आहे. तर आता तुम्हाला दिसेलच की कसं ते मेल्ट होऊन जाईल थोड्या दिवसामध्ये आणि कसं त्याचा ऱ्हास होईल. म्हणजे जरी नाही झाला तरी पण ते रोज जळेल. तर ही एकदम बेस्ट प्लेस होती. मला असं वाटलं एकदा पिट्टा पाडू दे आणि जळू दे, मारू दे, आग लागली त्या बटनला, असं करून मी ते इथे लावलं आहे. आणि ही बुद्धी मला स्वामींनी दिली की तू इथे लाव. गणपती बाप्पा आणि स्वामी, मी त्यांना खूप 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 मानते. तर ते मला म्हणाले की तुझा खोटेपणा खूप झाला, तू इथे लाव, म्हणजे एकदाचं ते जळेल ना, तर तुला त्याची प्रचिती येईल, तुला कळेल की हे तुझ्यासाठी नाही आहे का, तुला खोटेपणा बंद केला पाहिजे का का का. आणि हे झाड मला हवंच होतं. तर मी हे इथे ठेवलं होतं. पण मण्यार म्हणतात की इथे बरोबर नाही वाटत आहे, पण मला वाटतं की इथेच छान दिसतं. तर तुम्ही मला सांगा. तसं तर मी तुम्हाला विचारते, पण तुमच्या मनाचं मी काहीच करत नाही. जे मला पाहिजे तेच करते. जसं की तुम्ही मला म्हणालात की ते सूट होत नाही आहे, पण मी तुम्हाला काय म्हणाली, नाही तेच सूट होतं आहे, तेच बरोबर आहे. तसं तुम्हाला टाईम वेस्ट करायचं आहे तर करा, काही हरकत नाही. तसं पण तुम्हाला काय कामधंदे आहेत, तुम्ही तर सडके अंडे आहात. तर करा, तुम्ही आयडिया देत राहा. आणि कुठे ठेवायचं ते पण सांगा. मण्याच्या टकल्यावर ठेवूया का आपण, ते पण सांगा. तर तुम्ही मला सांगा, मग आपण बघूया. तुम्ही सांगा, पण मी तुमच्या कॉमेंट वाचत नाही आहे, कारण मी आता खूप 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 बिझी आहे आणि मला फालतूचा वेळ नाही आहे तुमच्यासाठी. व्हिडिओ बघा आणि गपचूप राहा, फालतूचे सजेशन देऊ नका. तुम्हाला मी आधीच सांगितलं आहे आणि आता मी परत तुमच्याकडेच सांगते की मला सांगा म्हणून. तर आता तुम्ही तुमचं ठरवा, तुम्हाला काही इज्जत बिज्जत आहे की नाही आहे. बेशरम कुठले, लालायक, बिनलाजे, निर्लज्ज, अंडे, सडके, अट हुर्र. आता मी तुम्हाला घराचा एकदम चांगला म्हणजे बेस्ट माझा फेवरेट पार्ट दाखवते. तो म्हणजे हे डायनिंग टेबल. इथे तुम्ही बघू शकता, हे डायनिंग टेबल आम्ही खूप विचार करून घेतला. आणि तुम्हाला आता माहितीच आहे, ह्याच्या खुर्च्यांसाठी आम्ही सगळ्यात जास्त कशासाठी फिरलो असू तर ह्याच्या खुर्च्यांसाठी. तर आता तुम्ही म्हणाल की का का की तू डायनिंग टेबल विथ चेअर का नाही घेतलं, कारण मला काहीतरी वेगळं करायचं होतं. नाही, मी घेऊ शकते, त्यात काही मोठं नाही आहे, पण मला काहीतरी वेगळं करायचं होतं. आणि मला आणि मण्यारला हे खूप 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 आवडलं, कारण आम्ही खरात बाबाचं टेबल बघितलं होतं, त्याच्यावरून आम्हाला आयडिया आली. पण आम्हाला मजबूत असं टेबल पाहिजे होतं, कारण मी मजबूत तगडी पार्वता मान्य आहे. तर तुम्ही समजू शकता की असं टेबल आम्ही का घेतलं आहे. हे थोडं कॉन्फरन्ससारखं टेबल वाटतं, ऑफिससारखं वाटतं. हे जे पाय मेटलचे आम्ही घेतलेले आहेत, कारण मी तगडक आहे. कारण जर खरात बाबापासून इन्स्पायर होऊन मला जर ह्या टेबलवर घेतलं तर ते टेबल तुटायला नको, त्याचा आवाज नको यायला, कुर्र 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 माझ्या आवाजासारखा. म्हणून मग आम्ही हे घेतलं. म्हणजे ह्याला कसं ऑइलिंग पण करता येईल, टेबलला ऑइलिंग करता येईल, त्या उद्देशाने आम्हाला खूप 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 आवडलं. आणि मग चेअर आम्ही खूप 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 शोधल्या. मला चेअरला मेटलचे हे नव्हते पाहिजे नव्हते पाय नव्हते पाहिजे, कारण टेबल ऑलरेडी मेटलचे पाय आहेत. म्हणून आम्ही लाकडी पाय घेतले. असं कॉम्बिनेशन केलेलं आहे. टेबलला मेटलचे पाय तर चेअरला लाकडी पाय, असं आम्ही एक कॉम्बिनेशन केलेलं आहे.
ब्लॅक पाय आहेत टेबलला, ती फक्त एकच गोष्ट ब्लॅक आहे. बाकी आणि अजून एक गोष्ट म्हणजे अजून बऱ्याच गोष्टी ब्लॅक आहे, पण मी ते तुम्हाला नाही दाखवू शकत. तर तुम्हाला समजून जा, नाही समजलं तर पोगो बघा. पण आता वस्तूंमध्ये म्हटलं तर त्या टेबलचे पाय ब्लॅक आहेत. तर तुम्ही म्हणाल की आता बोंबल हे एकदमच वेगळं काहीतरी आहे आणि आता ते सूट नाही होत आहे. तर नाही, असं नाही आहे. ते एकदम सूट होत आहे. ते दुसऱ्या गोष्टीबरोबर मॅचिंग मी घेतलेलं आहे. ब्लॅक जी गोष्ट तिथे वापरली जाणार आहे, ज्या गोष्टीसाठी ते टेबल घेतलेलं आहे ती ब्लॅकच आहे, म्हणून त्याचे पाय ब्लॅक आहे. तर तुम्हाला काय कळत नाही, अंड्यात तुम्ही सडके. त्याच्यामुळे स्वतःचाच विचार करा, मला फालतूचं ज्ञान देऊ नका. जे दाखवते ते बघा आणि गपचूप बसा. तर असं हे पाय आम्ही खुर्च्यांचे जे घेतलेले आहेत ते आम्ही जे आपलं सेंटर टेबल आहे त्याला मॅचिंग घेतलेले आहेत. तर ते त्याला एकदम मॅच होत नाही आहे, म्हणून मग आम्ही आता असा विचार केला की काही हरकत नाही, सेंटर टेबलचे जो कलर आहे तो आणि कार्पेटचा जो कलर आहे तो मिळून मिक्स म्हणून आम्ही असं खुर्च्यांचे पाय घेतलेले आहेत. तुम्हाला काय समजत नसेल, मला पण काय समजत नाही, पण मी असं झुरका मारून असं काही ना काहीतरी उलटं पुलटं बोलते का तुम्हाला कन्फ्यूज व्हायला. तर त्यामुळे मी कन्फ्यूज करते आणि तुम्ही कन्फ्यूज होता आणि तुम्ही बघता आणि वाह करता. तुम्ही माझं खूप 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 कौतुक करता, त्याबद्दल तुमचे मी खूप 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 आभारी आहे. खूप अजिबातच आभारी नाही आहे. गबसा, आले लगेच मोठे आभार मानते. वाटलं तुम्हाला, असं वाटूच कसं शकतं. फुकटचं बघा, गपचूप, जास्त बोलू नका, समजलं का. आणि तुम्हाला आठवतं का, ही वस्तू मला एकदा चांगली मिळाली होती कमी प्राईजमध्ये, तर मी घेऊन ठेवली होती. आठवत नसेल तर आठवा, गपचूप आठवा, समजलं ना. सगळं मी काय दाखवते ते तुम्हाला आठवलंच पाहिजे. नाही आठवलं तर बघा, नुसतं बघता काय, मुजरा करा, येडे कुठचे अंडे, सडके अंडे. आणि ही खिडकी, बरेच जणं बोलत होते की ही खिडकी आम्हाला खूप आवडली, खूप आवडली. तर हो, खूपच युनिक अशी खिडकी आहे. या खिडकीची एक स्टोरी आहे, ती तुम्हाला मी नंतर, नाही ठीक आहे सांगते, मी आत्ताच सांगते. हे घर रिसेलमधलं आहे आणि इथे पहिले एक मरीनमधला एक राहायचा, मरीन इंजिनियर राहायचा. तर त्याचं घर होतं. तर त्याला घरामध्ये आल्यावरती कुठली कमी वाटू नये, नेहमी तो समुद्रात असल्याचाच भास व्हावा, यासाठी ती खिडकी बनवलेली आहे. ती उघडत नाही, ती तशीच आहे. ते एक युनिक पार्ट आहे, त्याच्यामुळे तुम्हाला बोटीमध्ये असल्याचा फील येतो. आणि मागे पण तुम्हाला गॉसिप गर्लने सांगितलं होतं की तिथे आम्ही झोपाळा लावणार आहोत, म्हणजे मग तिथे आम्हाला हलता येईल झोपाळ्यावर बसून. आणि मग अजून म्हणजे बोट पाण्यात कशी हलते तसं आम्ही तरंगू तिथे झोपाळ्यावर. तर तो आमचा प्लॅन आहे, म्हणून आम्ही ती खिडकी स्पेशली ठेवलेली आहे आणि ती तुम्हाला खूप 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 आवडली. तर त्याबद्दल अजिबातच तुमचे आभार नाही मानणार. गबसा, येडे कुठचे, गपचूप बघा आणि चालते वा. हश. तर खूप असं मेहनतीने मी आजचं पॉडकास्ट केलेलं आहे. तुम्हाला माझी मेहनत दिसलीच असेल मंडळी, आणि आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट पण आवडलं असेल. एकदमच काय ती टूर, आणि जसं मी प्रेडिक्ट केलं होतं की हळूहळू करून ती एक एक असं काल अक्षरशः म्हणजे ते काहीतरी मी तिथे बरण्या ठेवल्या आहेत आणि मी ते म्हणून अजून दाखवत नाही आहे, असं करून तिथे कॅमेरा बघा तुम्हाला दाखवते बघा करून दाखवायला चाललीच होती, पण वण्यारने समोरून इशारा पण केला कालच्या व्हिडिओमध्ये आणि म्हटलं की नाही, मग ते दाखवलंच नाही. असं म्हणजे खूप प्लॅनिंग झालेलं आहे, खूप छोट्या छोट्या गोष्टीचं अक्षरशः लपून छपून. आता ऑलमोस्ट तो आपण जो काही तो लिव्हिंग रूम आहे तो बऱ्याच वेळा बघितलेलाच आहे, त्याचीच आता परत एक सेपरेट तिने टूर दिलेली आहे. अजून किती वेळा त्याच याची परत टूर देते बघूया, ते बघण्यासारखं आहे. पण डेफिनेटली खूप खूप ये बहुत लंबा चलेगा. तर मी म्हटलं काय हरकत आहे ना, हिचं लंबा चलेगा तो अपना भी लंबा चलेगा. हम भी कौन से इसके ना, हम भी तो एकदम लंबी रेस के घोड़े, हम भी अपने घोड़े दौड़ाएंगे. अंधे घोड़े रेस में दौड़े, तकडक 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 तकडक. आणि राहिला प्रश्न कालच्या व्हिडिओचा, तर ते मी नंतर कधीतरी दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्याला हे करेनच, म्हणजे ॲडजस्ट करेनच. पण काही गोष्टी आता आठवत आहेत त्या रिलेटेड बोलून घेते. तर काल म्हणजे अक्षरशः म्हणजे ते टायटल, नवीन घरातला पहिला सण वगैरे, जशी नवीच नवरी एकदम नवीन लग्न होऊनच आली आहे आणि सगळं म्हणजे एक घर घेतल्यापासून एक हरकते अशी करते ना
की बाप रे बाप. आणि ते उंबरठा पूजन वगैरे ते सगळं ते फेकांजलीचं चोरलेलं आहे कॉन्टेंट. म्हणजे ही फेकांजलीपर्यंत पण पोचली आहे. कुठे कुठे पोचून बाप रे कोणाचं कॉन्टेंट ढापलं आहे खरंच या बाईने. बाप रे भयंकरच आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अक्षय तृतीया हा सण नाही आहे. पहिला सण काय, मग ते एकतर तू तिथे होळी आणि गुढीपाडवा हे सगळं तू करून झालेलं आहे तुझं, ते खरे सण होते, ते तिथे तू तेव्हाच पोचलेली आहेस. पण ते आता खोटं म्हणजे यूट्यूब फेकण्यासाठी अक्षय तृतीया हा सण एकतर तो 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे, तो सण नाही आहे अगेन. आणि म्हणजे काय तो प्रकार होता आणि काय नाटकं आणि काय ते सगळं एकदम चाललंय. आणि आज तर मुली पूर्ण व्हिडिओमध्ये गायबच होत्या. कुठे त्यांना खोपच्यात टाकलं आहे. तर मला वाटतं मोठं घर आहे, कुठे कोणाचा थांग पत्ता पण लागणार नाही. देत असेल त्यांना झोपवत असेल. आणि फ्रँकली स्पीकिंग मला तरी असं नॉट बिकॉज की मी हिला रोस्ट करते किंवा हिच्यावर रिॲक्शन देते म्हणून मला काहीच आवडत नाही. ते मला जे आवडत नाही ते मी स्पष्ट बोलते, जे चांगलं वाटतं तेही मी स्पष्ट बोलते. मग ते कोणाचे गुण असू देत किंवा घर असू दे किंवा काही असू दे. पण एवढं आता ते खर्च करून एवढं डोकं लावून पण ते फसलेलं आहे, गंडलेलं आहे. मेन तर त्या घरामध्ये ती होमली वाईबच येत नाही आहे. ते एक कोझी एक फिलिंग असतं, जे वॉर्मथ असतं तेच नाही आहे त्या घरामध्ये. अगेन यू कॅनॉट बीट हा आणि तिच्या घराची जी वॉर्मथ आणि जे काही जे फॅमिली बॉन्डिंग ते तुमच्यामध्ये कधीच येऊ शकत नाही, कधीच नाही. त्याच्यामुळे तेच मुळात नसल्यामुळे त्या घरात ते घरपणच येत नाही आहे. नुसतं दिखाऊपणा, नुसतं दुसऱ्यांना दाखवायला किंवा दुसऱ्यांना कंपेअर करून दुसऱ्यांशी नुसतं चढाओढ करून म्हणून केलेली गोष्ट आणि मनापासून केलेली गोष्ट त्यामध्ये फरक असतो. तोच हा फरक. भले तिचं घर पण मला वाटतं इक्वलीच तेवढंच आहे. तिला तर उलट 2 लिव्हिंग रूम काहीतरी आहेत हाकडे आणि म्हणजे एक TV रूमसारखं काहीतरी आहे आणि एक मध्ये अजून एक असा माहिती नाही मला असं, पण 2 तिचे रूम्स आहेत, 2 सोफे आहेत आणि मग किचन आहे खाली आणि वरती. तर सो तिचं जे आहे ते खूप असं कोझी, एक होमली आणि एक छान असं घर वाटतं. वेअर ॲज हिचं एवढं हे असून सुद्धा ते फिलिंगच येत नाही. मेन तर ते व्हाईट लाईट्स आणि ते सगळं ते तर एकदम बिगेस्ट टर्न ऑफ आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो एकदम कोपऱ्यात काहीतरी TV ठेवला आहे आणि मग तो सोफा तो पण 5 सीटर समथिंग काहीतरी, म्हणजे बस 4 माणसं ते ह्यांच्याच घरातले, 2 ॲडिशनल बसतील बस, बाकीच्यांनी नाही बघायचा, तो हम TV नाही चलाएंगे अशा टाईपचं काहीतरी ते लिव्हिंग रूम सेटअप आहे. म्हणजे एवढं घर मोठं आहे. बट ॲक्च्युली ते असं फ्लॅट सिस्टीमसारखंच वाटतं आहे की तिथेच हे आहे, काय म्हणतात त्याला, डायनिंग एरिया आहे आणि सगळं तिथेच आहे. आणि ते बरोबर म्हणजे असं म्हणतो ना एक आपण ज्याला काय म्हणतो लेआउट घराचा, तो असं स्पेशियस नाही आहे किंवा स्पेशियस लुक देत नाही आहे. ते खूप असं अडगळ आणि प्रत्येक गोष्टीची फिक्स जागा असल्यासारखं वाटतं आहे ते. अगेन पकोडेचं घर आपण एक एक्झाम्पल देऊ शकतो की क्लासिक आहे, म्हणजे एकदम मस्त तिने ठेवलेलं आहे, केलेलं आहे. दॅट इज कॉल्ड लाईक हाऊ टू यूज ईच अँड एव्हरी स्पेस अँड हाऊ टू कीप इट नाईसली. तर ते बघून असं म्हणजे एखादं घर बघितल्यावरती जी अशी फिलिंग येते ना की वाव, म्हणजे ह्याच्यामध्ये राहावंसं वाटेल किंवा हे खूप छान वाटतंय. नाही यार, वो बात नहीं है इसमें. वो बात शायद तुम नहीं ला पाई, कारण तेवढी ती हेच नाही आहे ना, बुद्धी नाही आहे. आणि मुळात ते मनापासून करण्यापेक्षा कोणाला तरी दाखवण्यासाठी किंवा कोणाला तरी जळवण्याच्या, म्हणजे कोणी जळत तर नाही ती गोष्ट वेगळीच आहे, पण त्याच उद्देशाने केलेलं आहे, कुत्सित मनोवृत्तीतनं ते सगळं केलेलं आहे. त्याच्यामुळे नाही जमिया वो, फ्रँकली स्पीकिंग नाही जमिया. फेल, ॲब्सल्यूट फेलियर. तू विचारलं होतंस ना कसं वाटलं, नक्की सांगा, म्हणून एकदम ऑनेस्ट ओपिनियन दिलं. बाकी तुम्ही पण सांगा मंडळी तुम्हाला काय वाटलं. आणि आजचं पॉडकास्ट जरा वेगळा अटेम्प्ट, आणि खरंच आता मला मिठाच्या पाण्याने गुळण्या करायला लागणार आहेत. आणि आय नो तुम्हाला पण मे बी पॅरासिटामॉल किंवा अशी कुठची तरी क्रोसिन वगैरे घ्यावी लागणार आहे पूर्ण पॉडकास्ट असा आवाज ऐकल्यानंतर. बट आजचा दिवस काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्ही मॅनेज करून घ्याल, काही हरकत नाही असं म्हणाल. सो सी यू इन माय नेक्स्ट पॉडकास्ट. आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. भेटूया आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मासलामा.